तर जो काही निर्णय असेल तो निर्णय फक्त आणि फक्त पंचच घेऊ शकतात, याची नोंद देखील सर्वांनी घ्यायची आहे. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच नंबर 3 आपल्या समोर संदीप टायटन्स आणि नंदन स्ट्रायकर्स या दोन टीममध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टीम नंदन स्ट्रायकर या टीमच्या माध्यमातून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अमर आणि नॉन स्ट्रायकर बॅट्समन हार्दिक, तर गोलंदाजीच्या मार्कवर टीम संदीप टायटन्स या टीमच्या माध्यमातून गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चला, मॅच लावते सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी. या क्षणाला झेल सोडलाय आणि येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल टीम संदीप टायटन्स या टीमला. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज निखिल, आणि जर विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर एक दंत ग्रुप यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी असेल. गोलंदाज सज्ज होतोय. ऑप्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत भरपूर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर फाईट करतात. मॅच नंबर 3 आपल्या समोर रंगत असताना संदीप टायटन्स त्यांच्या अगेन्स्ट नंदन स्ट्रायकर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये नंदन स्ट्रायकर्स आपल्याला पाहायला मिळतोय. टायमिंग जरूर चांगलं होतं. एक सिंगल देखील या ठिकाणी कंप्लीट होते, परंतु या क्षणाला रन मिळतील 4. हा येतोय चौकार. मोक्याच्या क्षणी 4 रन. आणि मॅच नंबर 3 इन ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळते. लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगला आहे. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत
ओव्हर द रोप सलग 3 बॉलमध्ये 3 चौकार मारण्याचा विक्रम केलाय फलंदाज अमरने. नावामध्ये अमरता आहे आणि खेळी देखील अमरतेची करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते. सलग 3 बॉलमध्ये 3 चौकार मारणारा पहिला खेळाडू ठरलाय बिग बॅश प्रीमियर लीग जोगाव धमाका 2025 या पर्वामध्ये. राजेजी भोईर यांचं देखील सर्च अमरच्या बाट मधून येतोय. आणखीन एक अफलातून अमेझिंग ब्युटिफुल हा स्ट्रोक षटकार. सामना थांबवायचा आहे. तर शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. गोलंदाज तोच आहे. मॅच चालू करा. या बॉलवर आक्रमण केले. टायमिंग जरूर चांगला आहे. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी तैनात नव्हता. पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्या. नका आतापर्यंत आपण पाहिलं असेल संदीप नंदन स्ट्रायकर संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना 24 रनवर खेळतोय फलंदाज अमर. 6 बॉल पेस त्यांनी केले आणि टोटल टीमची धावसंख्या आतापर्यंत 25. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. फिल्डिंग करणारा संघ गोलंदाज बंटी. बंटीचा पहिला बॉल भिरकावून दिलाय. टायमिंग चांगला आहे. बंटीचं स्वागत केलं. रन मिळतील 6. हा वेलकम षटकार.
31 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. स्पेल नंबर 2 इन प्रोग्रेस. या षटकामध्ये कमीत कमी रन करण्याचा मानस असेल गोलंदाज बंटीचा, परंतु आतापर्यंत भरपूर चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमला फलंदाज अमरने. 32 रन आतापर्यंत होतात. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट सुजलजी या ठिकाणी जॉईन होतात. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये सनी आपल्याला पाहायला मिळतोय आणि आतापर्यंत 32 रन होताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. बंटीचा हा बॉल लॉफ्ट केलाय. डीप कव्हरच्या दिशेने फिल्डर भरपूर वेगाने धावलाय. बॉल तो जज करेल तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होत असताना फेकी गचाय राहिली आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळाला फलंदाजांना. आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 3 रनच्या साह्याने 35 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. चला 35 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजून या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. भरपूर महागडा बंटी आतापर्यंत ठरताना आपल्याला पाहायला मिळालं, कारण 4 बॉलमध्ये त्याने 10 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. एक षटकार त्याच्या विरुद्धमध्ये आला. स्ट्रायकिंग एंडला अमर आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने भरपूर चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमला. अमरसाठी हा बॉल लॉफ्ट केलाय. स्टँड अँड डिलिव्हर हा स्ट्रोक खेळत असताना या क्षणाला फलंदाज होतोय बाद. आणि नुकतेच ज्यांचं आगमन होते आपल्या भारत देशाचा बुलंदाबाज आणि प्रसिद्ध मराठी इंटरनॅशनल कॉमेंटेटर सर कुणाल दाते सरांचं आगमन देखील या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील बिग बॅश प्रीमियर लीग जोगाव धमाका 2025 मध्ये सहर्ष स्वागत. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी बाद 35 रन. शेवटचा एक बॉल अजूनही बंटीच्या खात्यामधील शिल्लक आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विशाल, लेफ्ट हँडेड बॅट्समन. या मॅचमध्ये भरपूर अपेक्षा असतील विशालकडून, कारण 2 फलंदाज आतापर्यंत महत्त्वाचे गमावलेत. शेवटचा अंतिम बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लाईन मिस केली. जसा टप्पा पडला
थोडीशी उसी देखील आपल्याला पाहायला मिळाली. थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपल्या नवी मुंबईचं भूषण आणि नवी मुंबईचं नाव समालोचनाच्या माध्यमातून साता समुद्र पार ज्यांनी घेऊन गेले, त्याचबरोबर एक प्रसिद्ध मराठी आंतरराष्ट्रीय समालोचक देखील आपण ज्यांना पाहिलं, सर कुणाल दाते सरांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर मी चेतन दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभसे कुणाल दाते सरांचा सन्मान आपण करायचा आहे. आपल्या नवी मुंबईचं भूषण सर कुणाल दाते यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 35 रन आतापर्यंत धावफलकावर 2 ओव्हरचा खेळ झालाय. ओव्हर नंबर 3 साठी अमोलला या ठिकाणी इन्व्हाइट केले. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा. गोलंदाज अमोल सज्ज होतोय. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. लाईन मिस केल्यानंतर स्वतःवर थोडासा नाखुश आहे हा फलंदाज, कारण प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवतोय टीम नंदन स्ट्रायकर्स या टीमचा. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय नितेशजी पाटील साहेब की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपल्या देखील बिग बॅश प्रीमियर लीग जोगाव धमाका 2025 मध्ये सहर्ष स्वागत. टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 रनच्या साह्याने 36 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना नंदन स्ट्रायकर या टीमला एक मोठं लक्ष सेट करायचं आहे, कारण टॉस जिंकला प्रतिस्पर्धी या टीमने. टॉस जिंकून घेतलेला निर्णय तो म्हणजे फिल्डिंग करण्याचा, आणि एखादा निर्णय ज्यावेळेस तुम्ही घेता तो निर्णय सिद्ध करण्यासाठी अतोनात प्रयत्न तुम्हाला करावे लागतात. सध्याच्या घडीला फिल्डिंग करणारा टीम संदीप टायटन्स या टीमला धावा कमीत कमी रोखायच्या आहेत. कमीत कमी रनवर बॅटिंग करणाऱ्या टीमला रोखायचं आहे, परंतु आतापर्यंत भरपूर चांगली सुरुवात केली अमरने. वेग भन्नाट होता, परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. वेग बेताचा होता, वेद यष्ट्यांचा होता, आणि फलंदाज क्रमांक 3 देखील गमावलाय टीम नंदन स्ट्रायकर या टीमला. हा 3रा धक्का. थर्टी सिक्स रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असेल या षटकातला. 3 गडी बाद 36 रन. नवीन फलंदाज अज्जू आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला. या मॅचमध्ये एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. आतापर्यंत बंटीने देखील चांगली कामगिरी केली. 3 बॉल त्याने पेस केले. 4 रनवर तो खेळतोय. वेग भन्नाट होता, या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. जसा टप्पा पडला थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल ॲक्शन रिप्लेमध्ये पुनरावृत्ती पाहायला मिळते. आतापर्यंत आपल्या वेगाच्या जोरावर प्रतिस्पर्धी टीमच्या फलंदाजांना रोखलंय गोलंदाज अमोलने, आणि शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातले. फुलटॉस होता. पॉईंटच्या दिशेने स्ट्रोक केल्यानंतर डीपमध्ये फिल्डर भरपूर वेगाने धावत चाललाय. बॉल त्याने जज केलाय, उचलून फेकेल तत्पूर्वी फक्त आणि फक्त 2च धावा या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 38 शेवटचा अंतिम बॉल
या ओव्हर नंबर 3 मधला आपल्याला पाहायला मिळेल. लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगला आहे. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका येत असताना आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पाटील यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. चेतन भोईर यांच्या शुभ हस्ते नितेश पाटील यांचा सन्मान होतोय. टीमची धावसंख्या 42 रन, 3 गडी बाद 42, 42 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर थर्ड ओव्हर कंप्लीट आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 42 रन होत आहेत. सुरुवातीला ज्या प्रकारे चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली होती, फलंदाज अमरच्या माध्यमातून अमरबाद झाल्यानंतर कुठेतरी धावांपासून वंचित राहताना आपल्याला पाहायला मिळालं. शेवटच्या बॉलवर एक चौकार आला आणि कुठेतरी धावफलकाची गती वाढवण्याचा प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळाला. स्पेल नंबर 4 वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं षटक गोलंदाज विनीत आपल्याला पाहायला मिळतोय. विनीतचा पहिला बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. 1 रन तर जरूर कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग झाली, तेवढीच चांगली फेकी देखील आपल्याला पाहायला मिळाली फिल्डरच्या माध्यमातून. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 43 रन आपल्याला पाहायला मिळतात. विनीत गोलंदाजीच्या मार्कवर चेंडू वळवण्याची क्षमता भरपूर आहे या बॉलरकडे. फुलटॉस लॉफ्ट केलाय. फिल्डर तैनात होता परंतु त्याच्या माध्यमातून होते ही चूक. ही गंमत पाहायला मिळाली परंतु त्याची किंमत मोजावी लागेल. हा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. फिल्डरने आणि विकेट क्रमांक 4 गमावलाय. टीम नंदन स्ट्रायकर्स या टीमला हा 4था धक्का.
नो बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक सिंगल तर जरूर या ठिकाणी कंप्लीट होते आणि नो+1 टोटल 2 धावा या ठिकाणी ॲड होतील धावफलकावर. 51 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. सांघिक अर्धशतक सध्याच्या घडीला कंप्लीट झालं आणि फ्रीडची संधी असेल फलंदाज बंटीकडे. गोलंदाज सज्ज होतोय. फ्रीडचा बॉल लॉफ्ट केलाय. स्टँड अँड डिलिव्हर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. रन मिळतील 6. जोगाव धमाका 2025 मधील आणखीन एक मोठा प्रहार पाहायला मिळालाय. हा षटकार चे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत विनीतच्या खात्यातील. विनीत कुठेतरी थोडासा मागडा ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बिगिट केलाय. एलिव्हेशन भरपूर आहे आणि सलग बॅक टू बॅक दुसरा मोठा प्रहार पाहायला मिळालाय. 2 षटकार आतापर्यंत बंटीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. टोटल रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 63 रन. 63 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल या क्षणाला पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं परंतु लाईन चांगली होती. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर कंप्लीट होते. 4 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होते सुजल आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम नंदन स्ट्रायकर या टीमच्या धावफलकावरती धावा होतात. त्या म्हणजे 4 गडी बाद 63 रन. 63 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 4th ओव्हर कंप्लीट. आणि टार्गेट सेट करणारी ओव्हर या षटकामध्ये किती धावा खर्च केल्या जातील हे प्रश्नचिन्ह देखील सध्याच्या घडीला निर्माण झाले. कारण आतापर्यंत 63 रन झाल्यात. कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील. गोलंदाज शुभम शिंदे. शुभमचा पहिला बॉल लॉफ्ट केला. टायमिंग जरूर चांगला आहे. चेंडू चाललाय डीपेक्षा कव्हरला. चांगली फिल्डिंग. तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालं. कारण प्रत्येक बॉलवर तुमच्या माध्यमातून रन येणं तेवढंच इम्पॉर्टंट असेल. 65 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या मॅचमध्ये किती धावांचं लक्ष असेल या प्रश्नाचं उत्तर देणार हे षटक आपल्याला पाहायला मिळते. तर चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये यायचं आहे टॉससाठी. तर मॅच आपल्याला पाहायला मिळेल यानंतरची शीतलादेवी क्रिकेट क्लब आणि 8118 के नाईट या 2 टीममध्ये मॅच पाहायला मिळेल. वेग भन्नाट होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. नो बॉलचा इशारा आलाय. नो+1 एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 68 68 रन. या बॉलवर लॉफ्ट केलाय.
परंतु फ्रीडचा बॉल होता. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. दिशा भरकटली, व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. ज्यावेळेस तुम्ही वेगवान गोलंदाजी करता, धीम्या गतीने गोलंदाजी करता, त्यावेळेस तुमची दिशा भरपूर महत्त्वपूर्ण असते. ज्यावेळेस तुमची दिशा भरकटते, तुमच्या वेगाला अर्थ नसतो. तर आदरणीय कृष्णाजी पाटील साहेब यांचं आगमन देखील होताना पाहायला मिळते. त्यांचं देखील जोगाव धमाका 2025 मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. लॉफ्ट केलाय बंटीने, आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळालाय. सध्याच्या घडीला बंटी इन ॲक्शन मोडमध्ये आलाय टीम नंदन स्ट्रायकर्स या टीमसाठी. तर चला नेक्स्ट मॅच शीतला देवी क्रिकेट क्लब आणि 8118 के नाईट्स या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. वेग भन्नाट होता. या मोमेंटला लाईन मिस केल्यानंतर स्वतःवर थोडासा नाखुश आहे. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल 76 76 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. टार्गेट सेट करणारा हा बॉल लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगला आहे. वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने रन मिळतील 4. हा चौकार आलाय शेवटच्या बॉलवर. टीमची धावसंख्या होती ती म्हणजे 80 रन आणि 81 धावांचं लक्ष असेल टीम संदीप टायटन्स या टीम समोर. तर चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल इनिंग ब्रेकमध्ये. शीतला देवी क्रिकेट क्लब आणि 8118 के नाईट्स या दोन टीममध्ये टॉस केला जाईल.
स्पोर्ट्स आणि नंदन स्ट्रायकर या दोन टीमच्या दरम्यान हा महत्त्वपूर्ण सामना रंगतो आणि या मॅचमध्ये 81 चं टार्गेट सेट करण्यात आलंय. संदीप टायटन्सला या 81 धावा करायचे आहेत. जुगावचं आई गावदेवी क्रीडांगण आणि त्या क्रीडांगणावर नेहमीच अनेक महत्त्वाच्या मॅचेस, महत्त्वाच्या स्पर्धा तुम्ही पाहताय आणि त्यातल्या त्यात बिग बॅश प्रीमियर लीग जुगाव धमाकाचं आयोजन मगाशी जसं टॉस बॉक्समध्ये सांगण्यात आलं. अनेक यूथ तरुण यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि सध्या स्पर्धा चर्चेमध्ये. कृष्णा पाटील साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. चेतन भोईर यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करावा. मंथन पाटील आणि ओमकार भोईर या जोडीने एवन जोडीने ही स्पर्धा तुमच्या समोर आणली आहे. आजचा पहिला दिवस 2 दिवसीय स्पर्धा आपल्या समोर इथे रंगताना दिसेल. 81 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे संदीप टायटन्सला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. सलामीची जोडी मैदानात. नेक्स्ट मॅच मध्ये शीतला देवी क्रिकेट क्लब आणि 8118 नाईट्स या टीमच्या दरम्यान टॉस आहे. नाईट्सने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय शीतला देवी क्रिकेट क्लबच्या विरुद्ध त्यांनी घेतला. मॅच नंबर 4 मध्ये 5-5 षटकांचे सामने प्युअर क्रिकेट तुम्हाला या बिग बॅश प्रीमियर लीग मध्ये जुगाव धमाका 2025 मध्ये पाहायला मिळेल. शुभम आणि राज ही सलामीची जोडी 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. आणि पहिले षटक निशिकांत तळेगावकर गोलंदाजी करताना दिसतील. 40+ 8 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. 8 टीम मध्ये प्रत्येक टीम मध्ये एक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. म्हणजे 40+ खेळाडूंना देखील एक सुवर्ण संधी या क्रिकेटच्या स्पर्धेने दिली आहे. बिग बॅश प्रीमियर लीग पहिला दिवस आहे स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसातला हा तिसरा सामना तुमच्या समोर रंगतोय. संदीप टायटन्सच्या समोर टार्गेट आहे 81 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 5 ओव्हरच्या दरम्यान चांगली बॅटिंग बंटीने केली मागच्या सत्रामध्ये. लांबच लांब फटके त्याच्या बॅटमधून येत गेले आणि त्याचमुळे एक चांगलं टार्गेट सेट झालंय. गावदेवी क्रीडांगण आणि गावदेवी मित्रमंडळाचे अध्यक्ष उमेशजी भोईर यांचाही सामना यानंतरच्या मॅचमध्ये ते इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यांनाही शुभेच्छा नेक्स्ट मॅचमध्ये. भरपूर आठवणी आहेत माझ्या देखील या क्रीडांगणाच्या 2012-13 पासूनच्या. पहिल्यांदा ज्यावेळेला संधी मिळाली या ग्राउंडवर कॉमेंट्री करण्याची आणि आज परत एक वेळा 2025 म्हणजे ऑलमोस्ट 13 वर्षाचा कालखंड या ग्राउंडवर कॉमेंट्रीसाठी येत आलो आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळाली, जेव्हा जेव्हा वेळ मिळाला आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धा या ग्राउंडने दिल्यात. अनेक मोठमोठे खेळाडू या ग्राउंडने जगाला दाखवलेत. अनेक दिग्गज कॉमेंटेटर या ग्राउंडने लोकांपर्यंत आणलेत. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, सरळ विकेट किपरच्या आता डॉट बॉल येतोय आणि त्याचमुळे आई गावदेवीचा आशीर्वाद या ग्राउंडवर बोलण्याची मिळालेली पहिल्यांदा संधी, मग ती महेंद्र पाटील, यतीन भोईर, वैभव भोईर आणि सगळ्याच गावदेवी मित्रमंडळाच्या माध्यमातून उमेशजी भोईर जे अध्यक्ष होते त्यांच्या माध्यमातून देण्यात आली. अपील केली आणि पंचांचा इशारा बाद. पहिली विकेट गारद. संदीप टायटन्सला पहिला धक्का. शुभम आउट. सुरुवातीला ज्या वेळेला त्याचं पदार्पण झालं याच ग्राउंड पासून ज्या वेळेला सुरुवात केली, त्याची बॅटिंग अतिशय जवळून पाहिली आहे.
मुख्तार नंतर लेफ्ट हँडेड बॅटर जुगावमध्ये विनीतने चांगला खेळ दाखवला आणि आता बॅटिंग करावी लागेल कारण 81 धावा करायचे आहेत. 81 मला वाटते मागच्या अंगामध्ये गोठवलीमध्ये गंगाच्या विरुद्ध सलग 3 बॉलवर 3 षटकारही त्याने मारले होते. बिग बॅश प्रीमियर लीग जुगाव धमाका 2025 आयोजन ओमकार भोईर आणि मंथन पाटील या A1 जोडीने केलंय. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. ओ वेगवान बॉल, पायात टाकलेला बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा, वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्यात स्कोर बोर्डवर आता एक फलंदाज बाद. नेल्सन आकडा सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये 30 धमक अजूनही आहे. 40+ एक खेळाडू प्रत्येक टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पडल्यानंतर खाली राहतोय सरळ विकेट कीपरच्या हातात आणखीन एक डॉट बॉल आणि ऑफसाईडला पूर्णपणे पॅक क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पॉईंट कव्हर, पॉईंट शॉट कव्हर, शॉट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत. ऑन साईडला 30 सर्कलच्या आतमध्ये वाईडिश मिड ऑन ठेवला आणि शॉर्ट स्क्वेअर लेग सेट करण्यात आलाय. बाउंड्री लाईनच्या जवळ डीप मध्ये बरोबर लॉंग ऑन सेट केलाय आणि त्याला देखील थोडासा वाईड सेट करण्यात येतोय. फुलर लेनचा बॉल होता, बॅटच्या टो एंडला लागला. ऑन साईडला डीप मध्ये फिल्डर आहे. 1 रन तिथे मिळेल. खातं उघडलं जाते. विनीतचं एक डीप मिड विकेट सेट केलाय आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर 2 धावा. पहिले षटक सुरू असताना पॉवर प्ले फोडावा लागेल. 81 पर्यंत पोहोचायचं असेल तर पॉवर प्ले मध्ये धावा करणं गरजेचे आहेत. तर तुम्ही 81 पर्यंत पोहोचू शकता. अतिशय नावाजलेलं क्रीडांगण, गावदेवीच्या आशीर्वादाने प्रेरित झालेली भूमी. अनेक दिग्गज या क्रीडांगणात घडलेत. अनेक दिग्गजांनी इथे चांगलं क्रिकेट खेळले. अनेक मोठमोठ्या स्पर्धा या क्रीडांगणाने दिल्यात आणि त्या क्रीडांगणावर कॉमेंट्री करणं आणि त्या क्रीडांगणावर खेळणं हा नेहमीच एक मोठा दुग्ध शर्करा योग असतो. निशिकांत पुढचा बॉल घेऊन पडल्यानंतर थोडासा बाहेर जाणारा बॉल बॅटच्या परत आतमध्ये लागतो. डीप मध्ये फिल्डर येईल तोपर्यंत एक सिंगल मिळते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 3 धावा फलकावर लागल्यात. पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये शांत क्रिकेट सध्या तरी संदीप टायटन्स या संघाचं नंदन स्ट्रायकर्सच्या विरुद्ध खेळत असताना टीमला नावं देखील खूप भन्नाट देण्यात आलेत. अतिशय प्रोफेशनल लेवलला बिग बॅश प्रीमियर लीगचं आयोजन ओमकार भोईर आणि मंथन पाटील यांनी केलंय. A1 जोडीने केलंय. जुगाव धमाका तुम्ही पाहताय. एक वेगळा कॉन्सेप्ट. वाईड यॉर्करचा प्रयत्न, चॉप करण्याचा प्रयत्न होता. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्राच्या दिशेने. 1 धाव मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 4. पहिलं षटक इथे समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 धावा केल्यात संदीप टायटन्सने. डे फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा तुमच्या समोर रंगते. बिग बॅश प्रीमियर लीग आणि एक वेगळा पॉइंट या स्पर्धेने टाकलाय. मगाशी जसं सांगण्यात येत होतं की अनेक स्पर्धा सुरू होतात, अनेक स्पर्धा बंद होतात, परंतु त्यातल्या त्यात जर तुम्ही अशा पद्धतीचं आयोजन करत असाल तर प्रत्येकाला खेळण्याची एक संधी मिळते. 40+ क्रिकेटरला खेळण्याची एक संधी मिळते. या मैदानात आल्यानंतर विनोदजी भोईर यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली, कारण कालच त्यांचं पुण्यस्मरण दिन संपन्न झाला. त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आणि समालोचक म्हणून नक्कीच त्यांनी भरपूर प्रेम आम्हाला दिलं. तर विनोदजी भोईर आपल्याला भावपूर्ण श्रद्धांजली. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 4. पहिलं षटक संपलंय. सेकंड ओव्हरमध्ये हार्दिक भोईर गोलंदाजीसाठी सज्ज होईल. धावा कराव्या लागतील कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा केल्यात. राज सध्या स्ट्रायकिंग एंडला, जसं नाव तसं काम करावं लागेल. तर या मॅच मध्ये पॉवर प्ले हे दुसरं षटक, 2 षटकांचं मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि पॉवर प्ले मध्ये धावा आलेल्या नाहीयेत. पहिलाच बॉल फुल टॉस होता लेग स्टंपवर, लेग स्क्वेअर लेगला फिल्डरने बॉल थांबवलाय. तोपर्यंत फक्त 1 रन, 5 धावा स्कोर बोर्डवर. 81च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या 7 बॉलमध्ये फक्त 5 धावा केल्यात संदीप टायटन्सने. याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता किती भन्नाट गोलंदाजी राहिली आहे नंदन स्ट्रायकरची. 2 ग्रुपमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. 4 टीम दोन्ही ग्रुपमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 8 टीमचा महासंग्राम
2 दिवसामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. एन्जॉय होईल क्रिकेटमध्ये फेस्टिवल क्रिकेटचा. बिग बॅश प्रीमियर लीग जुगाव धमाका. ही जी नावं आहेत बिग बॅश धमाका ही पहिल्यांदा आम्हीच क्रिकेटमध्ये आणली, ज्या वेळेला 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून पहिली 70-70 धमाका बिग बॅश आम्ही संपन्न केली होती चुनाभट्टीच्या सोमय्या ग्राउंडवर. आतापर्यंत 14 बिग बॅश लीगच्या स्पर्धा जगाला दाखवल्या. हा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 6 धावा. चांगला फटका, बॉल हवेत आहे, जास्त उंच गेलाय, डिस्टन्स मिळते का हे पाहावं लागेल. फिल्डर आहे आणि डिस्टन्स मिळालेलं नाहीये. विनीत परतलाय, मोठा धक्का बसतोय संदीप टायटन्सला. विनीत आउट. टू बॅक विकेट येते. नवीन फलंदाज निखिल भोईर आता फलंदाजीसाठी जाईल. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय कमलाकर रामचंद्र पाटील जे मंथन पाटील यांचे पिताश्री आहेत त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली. बिग बॅश प्रीमियर लीग जुगाव धमाका तुम्ही पाहताय. 2 विकेट तिथे गमावल्यात आणि इथे एकच धाव मिळेल घोषांकी क्षेत्रामध्ये. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने 7 धावा. संदीप टायटन्स बॅकफुटला चाललाय हा संघ, कारण टार्गेट मोठं आहे. 81 पर्यंत पोहोचायचं असेल तर आक्रमण करणं गरजेचं आहे. लीग फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा रंगते. समोर ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे. 1 धाव इथे मिळताना दिसेल. दुसरा धावेचा प्रयत्न सुरू झाला आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 9. एकेरी दुहेरी धावा नक्कीच चालणार नाहीये. ज्या पद्धतीने सध्या कंडिशन आहे टीमची, धावा कराव्या लागतील, मोठ्या धावा कराव्या लागतील, मोठे फटके सजवावे लागतील. लक्ष मोठे आहे या क्रीडांगणावर. 81 करायचे आहेत. आई बॉल पायावर लागतोय, अपील होते हलकीशी, तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसेल. 10 धावा स्कोअर बोर्डवर. तर 10 धावा स्कोअर बोर्डवर. टीमच्या टोटल मध्ये सेकंड ओव्हरचा खेळ सध्या प्रगतीपथावर असताना 5 बॉलचा खेळ इथेही संपला. 11 बॉल संपन्न झालेत. फुलर लेनचा बॉल होता, हवेत उडवलाय. 3 फिल्डर आहेत तिथे, बॉलच्या मागे कॅच पकडलाय, फलंदाज बाद. आणखीन 1 विकेट गमावली आहे. निशिकांत तळेगावकर यांचा संघ नंदन स्ट्रायकर या मॅच मध्ये आणखीन 1 विकेट गमावली आहे संदीप टायटन्सने. संदीप टायटन्स आता पूर्णपणे बॅकफुटला. त्यावर हिमांशु पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. आमच्या आयोजकांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. बिग बॅश प्रीमियर लीग जुगाव धमाका 2025 ओमकार भोईर आणि मंथन पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि हिमांशूचा इथे सन्मान केला जातोय.
त्याचबरोबर आमच्या जवळचे मित्र हिमांशू पाटील उपाध्यक्ष आहेत ग्रामस्थ मंडळाचे, आपलंही स्वागत. बंटी आता गोलंदाजीसाठी येईल ओव्हर नंबर 3 मध्ये, ज्या बंटीने बॅटिंग भन्नाट केली आणि नवीन फलंदाज अमोल, स्ट्राईकला निखिल. लक्ष्यापासून पूर्णपणे पिछाडीवर आहे संघ बॅटिंग करणारा संदीप टायटन्स. 81चा पाठलाग करायचा होता आणि सुरुवातच खराब झाली संदीप टायटन्सची. नेक्स्ट मॅच मध्ये शीतला देवी क्रिकेट क्लब आणि 8118 नाईट्स हे संघ खेळतील. बॉल हवेत आहे, फिल्डर तिथे आहे तैनात आणि प्रयत्न सुरू होता, परंतु बॉल सीमारेषा पलीकडे आणि हा येतो पहिला षटकार खात्यामध्ये संदीप टायटनच्या. थोडंसं खेचलं मागे गोलंदाजी करत असताना. गोलंदाज बंटीने धावा झाल्या स्कोर बोर्डवर 16. रन स्कोर बोर्डवर. परत एक वेळा शॉर्ट बॉल, त्याच्यावर आडवा पूल मारलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, प्रयत्न सुरू होता आणि शेवटी पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. 4 की 6 याच्याविषयी ती चर्चा राहील आणि हा येतोय आणखीन एक षटकार. टीमची धावसंख्या 22. कुंभार यांच्या माध्यमातून रेड बॉलचा निर्णय येईल. टीमची धावसंख्या 22, 22 धावा. कोपरीचे संदीप ठाकूर देखील पंचांच्या भूमिकेत आहेत. फ्लाइटने बीट केलं या बॉलवर. सर बॉल विकेट कीपरच्या हातात, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी राहिली आहे बंटीची. 2 षटकार आले, त्याच्यानंतर कमबॅक, एक लेग ब्रेक, त्याच्यानंतर फ्लाइट देऊन हा टाकलेला बॉल. अजून तिसरे पंच रोशन कोळी आहेत तरवली गावचे. फुल टॉस बॉल ऑन साइडला दिशा दिली, मिड विकेटला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4, येतोय चौकार. मुख्तार शेख यांचे बंधू अज्जू आता गोलंदाजीसाठी.
लक्ष्मण भोईर यांचं इथे आगमन झालं, त्यांचंही सहर्ष स्वागत बिग बॅश प्रीमियर लीग जुगाव धमाकाच्या वतीने. प्रभाकरजी भोईर यांचे बंधू संदेश भोईर एकदंत ग्रुपचे आधारस्तंभ, आपलंही सहर्ष स्वागत. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर कडा प्रहार. ओह, काय प्रयत्न तिथे होता, बॉलला आतमध्ये ढकललं, एका हाताने झेलही टिपण्याचा प्रयत्न आणि शेवटी बॉल निसटला. लाजवाब फिल्डिंगचा दर्जा हार्दिकने दाखवलाय, क्लास. काय बाउंड्री चेक. ऑन फील्ड अंपायर, कारण कॅमेरा जिथे लागलाय तिथे पिल्लर आहे. तर दोन धावा मिळतील. टीमची धावसंख्या डबलने पुढे जाते. धावा झालेल्या आहेत आता स्कोर बोर्डवर 29. हेलिकॉप्टर ड्राईव्ह इथे दाखवत असताना बॉटमहँडचा खूप चांगला वापर. डीप मध्ये फिल्डर आहे, सिंगल तिथे मिळेल. 30 धावा या सिंगलच्या मदतीने स्कोर बोर्डवर. 81 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 51 धावांची अजूनही आवश्यकता असेल या मॅच मध्ये. 30 धावा फलकावर लागल्यात. 10 बॉलचा खेळ शिल्लक. बॅकफुट पंच, चांगला पंच आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. स्वीपर कव्हरला सिंगल मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा ते ऍड होतील बॅटिंग करणाऱ्या टीमच्या टोटल मध्ये. आणि या सामन्यावर आता वरचं ठरत असताना नंदन स्ट्रायकरचा संघ. बॅकफुटला पूर्णपणे संघ संदीप टायटन्स. व पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. या मॅच मध्ये आता वरचढ आहे नंदन स्ट्रायकर. हळू सामना त्यांच्या दिशेने झुकत चाललाय. पॉवर प्ले खराब गेला बॅटिंग करत असताना या टीम साठी. हा बॉल पायात होता, उचललाय. डीप मध्ये फिल्डर आहे, अगदी सहज फ्री होम डिलिव्हरी. फलंदाज बाद. स्ट्रायकरचे कोच विजू भोईर, विजेंद्र नक्कीच खुश असतील ज्या पद्धतीने त्यांनी गेले 3 महिने या टीमवर मेहनत घेतली आहे. आणि अखेर त्यांचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. कारण सकाळी 4 वाजता उठल्यानंतर सकाळी 6 वाजता प्रॅक्टिस सेशन कंप्लीट करणं, खेळाडूंसाठी ती मेहनत घेतणं, आणि त्याचमुळे विजेंद्र भोईर यांच्या टीमला, नंदन स्ट्रायकरला आता यश प्राप्त होत आहे. नवीन फलंदाज ओमकार आलाय फलंदाजीसाठी. स्वतः आयोजक ओमकार भोईर. परंतु टीम अडचणीत आहे या मॅच मध्ये. मंथन पाटील आणि ओमकार भोईर यांनी ही स्पर्धा तुमच्या समोर आणली आहे. डॉट बॉलने षटक समाप्त. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला आणि हा सामना पूर्णपणे एकतर्फा आता झुकतोय नंदन स्ट्रायकरच्या दिशेने. संदीप टायटन्सच्या विरुद्ध खेळत असताना 6 बॉलची आता औपचारिकता शिल्लक आहे. भरपूर मोठं टार्गेट सेट करायचं आहे. लक्ष्मण भोईर साहेब यांचा सन्मान इथे केला जाईल. संदेश भोईर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते लक्ष्मण भोईर यांचा सन्मान आपण करावा. संदेश भोईर यांच्या शुभ हस्ते लक्ष्मण भोईर यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय.
पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे, फलंदाज बाद. दोन बॉलवर दोन धक्के इथे देण्यात आलेले आहेत आणि आता ऑन परत एक मोठी संधी चालून आली आहे गोलंदाज आर्यनला. हॅट्रिक बॉल आर्यनचा आणि हॅट्रिक बॉलवर एक सिंगल नक्की येईल. तर फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅचची. 33 धावा फलकावा लागल्या, फक्त 33. शेवटचं षटक सुरू असताना शॉर्ट बॉल पूल केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, तिथे फक्त एक सिंगल मिळेल. 34 धावा स्कोर बोर्डवर. 47 धावांची अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये. 2 बॉलची औपचारिकता आता शिल्लक. नेक्स्ट मॅच टीम शीतला देवी क्रिकेट क्लब विरुद्ध 8118 नाईट्स या दोन्ही टीमने तयार राहायचं आहे. नाईट्सची फिल्डिंग आहे, आणखीन एक डॉट. 8118 नाईट्सने इथे टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय शीतला देवी क्रिकेट क्लबच्या विरोधात. आणि शेवट मात्र गोल केलाय षटकार मारत असताना. हा सामना इथे फिनिश आणि सामना इथे जिंकलाय नंदन स्ट्रायकर्सने. अभिनंदन नंदन स्ट्रायकर.